नमस्कार खवय्यांनो, फार मनापासून तुम्हा सगळ्यांचं स्वागत आपल्या लाडक्या चमचमीत आणि पौष्टिक कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे आम्ही सारे खवय्ये, आपल्या घरची चव. खवय्यांनो, ज्यांच्या नावाने मुंबई ओळखली जाते आणि ज्यांच्या कष्टातून ही सागरी किनारपट्टी समृद्ध झालेली आहे, असा आपला दर्याचा राजा म्हणजेच आपले कोळी बांधव. कोळी जेवण म्हणलं की डोळ्यासमोर येतो तो लाल चुटुक रस्सा, घरगुती कोळी मसाला आणि ताज्या मासळीचा तव्यावरचा असा चुरचुरणारा आवाज. रुमाल घेऊन बसा, तोंडाला पाणी सुटलेलं आहे तुमच्या, कारण कोळी सुगरणीच्या हातची चव ही फक्त त्यांच्या मसाल्यामध्ये नसते, तर ती त्यांच्या दर्यासारख्या विशाल मनात सुद्धा असते. अशाच एका ताईंना आपण इथे आमंत्रित करूया, फार मनापासून स्वागत करूया, सुवर्णा कासवलेकर यांचं. प्लीज वेलकम. नमस्कार. नमस्कार. वेलकम. कशात सुवर्णाताई तुम्ही? मजेत. फार मनापासून तुमचं स्वागत. आणि आज आम्हाला तुमच्या हातची चव चाखायची आहे. काय करता आपण? मी म्हणजे कुकिंगच काम करते. बरं. रेस्टॉरंट पण होतं मध्ये माझं. मी आधी विलासराव देशमुख यांच्याकडे काम केलेलं आहे बरीच वर्ष. बरं. पण तुम्ही असं आम्ही तुमच्याविषयी ऐकले की तुम्ही स्वतः बोटीमध्ये बसून समुद्रात जाऊन तिथून माशांची निवड करायचा. आमचा अख्खा म्हणजे घराण्याचा तोच बिझनेस होता अगोदर, त्याच्यामुळे आम्हाला ती सवय आहे बोटीत जायचं, म्हणजे खाडीत जायचं, ते छोटे छोटे मासे पण पकडायचे आणि ते आणून खायचं, वेगवेगळ्या रेसिपीज बनवायच्या. आणि विशेष म्हणजे मी कोळी लोकांच्या घराघरात आणि बोटीवर बनणाऱ्या पारंपरिक रेसिपी जास्त महत्त्वाच्या समजते, की जे लोकांना माहिती नाही. लोकांना फक्त हॉटेलचं जेवण माहिती आहे, पण जे त्यांच्या एकदम अस्सल घरात खातात ते जेवण, ऑथेंटिक जेवण आपल्याला बनवायचंय. आणि आता तर थेट आपण बोटीवर जातोय, बोटीवरचं जेवण खायला. अच्छा, असं होय. मला वाटलं आज मला काय तुम्ही घेऊन जाणार आहात की काय दर्यावरती? बोट. हीच बोट आहे आणि हाच आपला दर्या सागर आहे. फार छान. बरं. पण तुमच्याकडे ही जी आपल्या एक हाताला चव असते, ती आपल्या घरात कधी आपल्या आईकडून येते, कधी आजीकडून येते. तुमच्या घरामध्ये ही इतकी आवड अगदी मनापासून कशी कुणाकडे होती? माझ्याकडे मोठे काका आमचे एकदम चांगले उत्कृष्ट शेफ. बरं. म्हणजे अगदी ते काय पण हात लावतील ते कोणी पण असे चाटत बसणार एवढं खाणार. तर त्यांच्याकडे बघून, त्यांना हेल्प करून, त्यांच्याकडून इन्स्पिरेशन घेऊन मी ते बनवत गेले आणि हळूहळू डेव्हलप झालं आणि ते आवडायला लागलं लोकांना. फार छान. भागाला सुरुवात करूया, पण त्याआधी आल्या आल्या तुम्हाला एक छानसं गिफ्ट हॅम्पर आम्ही देणार आहोत. बघा, कुठल्याही गोष्टीमध्ये जोडीदार फार महत्वाचा असतो. आज आता स्वयंपाकघरात मी यांना साथ देणार आहे, पण आयुष्याची साथ देणं म्हणजे काही खायचं काम नाही. लग्न म्हणजे फक्त दोन व्यक्ती नाही, तर दोन कुटुंबांना जोडणारं पवित्र बंधन असतं आणि हा निर्णय विश्वासानेच घ्यावा लागतो. म्हणून वा, आज पदार्थ नेमका कोणता करणार आहात? एक बोटीवर आमच्या शॉर्टकट रेसिपी बनवतात. ताजे मासे पकडले की त्यांच्याकडे कसं मसाले सगळे अवेलेबल नसतं, काही अवेलेबल नसतं, त्याच्यामुळे उकड बनवणार आहे. जे समुद्रात ताजे मासे भेटतील त्याची उकड बनली जाते. कमाल. आणि एक सोबत साईड डिश म्हणून एक बोंबीलची वडी बनवणार. फारच छान. आज म्हणजे काही म्हणजे पाहायचंच काम नाही. आज फक्त आता जेवायचं, पडदे लावायचे, सोळावर एसी करायचं आणि ढारात धरून झोपी जायचं. सुवर्णाताई, फार मनापासून स्वागत. स्वयंपाकघरात जाऊया, पदार्थांकडे वळूया. चला सुवर्णाताई, स्वयंपाकघरात स्वागत आहे. तुम्ही आज खूप उत्तम स्वयंपाक करता आणि तुमच्या हाताला चव आहे, अनुभव आहे. पण कधीतरी असं झालं असेल ना की एखादा पदार्थ फसलाय? कधी कधी होतं तसं. करायला गेलो मासोळी आणि झाली मगर. हो. मगर नाही, पण इथं मासोळीचे पीस झाले कट करताना. त्याच्यात ना म्हणजे आपण बोंबील चिरतो ना आम्ही फ्राय करायला, मग ते चिरताना जरा बारीक झाले, त्याच्यामुळे मग ते खिमा करून त्याची वडी बनवूया. नंतर मला कळलं की आपल्याकडे पारंपरिक रेसिपी होती, आता बऱ्यापैकी ती बनवत नाही कोणी. चूकही ती नंतर रेसिपी मध्ये कन्वर्ट झाली. फार भारी. आजचा पदार्थ ठरलाय ना? हो. काय नाव आहे त्याचं? बोंबील वडी आणि सी फूड उकड. चला, कृती करायची आपल्याला, पण त्याआधी आम्हाला साहित्य काय ते प्रेक्षकांना जरा सांगा. हो. उकडीसाठी आपण मासे घेतलेले आहेत स्वच्छ करून. पापलेट आहे, बोंबील आहे, मांदेली आहेत, कोळंबी आहे. हळद, मिरची, थोडी उभी चिरलेली मिरची, बारीक चिरलेली मिरची, तांदळाचं पीठ आहे, कोथिंबीर आहे, लसूण आहे, कोकम आहे, हा आमचा कोळी मसाला आहे आणि खडे मीठ आहे, सी सॉल्ट. बरं. मीठ आपण एरवी जे बारीक मीठ वापरतो ते नाहीये? आम्ही कोळी लोक सगळ्यांच्या घरात तुम्हाला हेच मीठ भेटेल, समुद्रातलं मीठ आहे, सी सॉल्ट. खडे मीठ हे बारीक मिठापेक्षा जास्त पौष्टिक असतं, बरोबर ना? त्याच्यामध्ये क्षार जास्त प्रमाणात असतात आणि जर तुमच्या शरीरात ते कमी झालेले असतील तर ते खड्या मिठाने भरून निघतात. पोटातूनच फायदे नाहीयेत, तर ते अंगावरती सुद्धा तुम्हाला जाणवतात. म्हणजे आपण खूप पाय दुखायला लागल्यानंतर बादलीमध्ये गरम पाणी घेऊन काय घालतो, तर खडे मीठ घालतो.
त्याच्यामुळे खडे मीठ हे आपण आहारात वापरलं तर त्याचे काही वेगळे फायदे तुम्ही वापरू शकता. साहित्य आपण पाहिलंय, काय करूया पुढे आता? आता आपण उकड बनवायला सुरुवात करूया. काय लागणार आहे मग पहिला तुम्हाला? कढई घेऊया. आता काय घालू याच्यात? पाणी पाणी पाणी. हा, नाही, मासे बुडतील एवढं पाणी पाहिजे आपल्याला. पाणी भरपूर लागतं याला. आणि ते ब्रॉथ सारखं बनवतोय आपण. समुद्रच पाहिजे. हो तेच ना, कढईत समुद्रच आहे जवळजवळ. बस. उकडी येऊ द्या पाण्याला. पाण्याला उकळी आली की आपण पुढच्या कृतीकडे बोलूया. हो. तोपर्यंत एखादा बोटीवरचा प्रसंग, एखादी आठवण सांगता येईल? बोटीवर कसं आम्ही मजा मजा म्हणून जातो. आमचं कसं पुरुष बोटीत मासे पकडायला जाणार, लेडीज ते विकायचं काम करतात. पण आम्ही आपलं मजा म्हणून जातो. आणि आमच्याकडे धुळीवंदनाच्या दिवशी होळी झाली, होळीची पूजा केली की दुसऱ्या दिवशी बोटीवर जाऊन मग तो बोटीतल्या बायकांचा मान असतो बोटीची पूजा करणं. मग त्यांना ते बक्षीस म्हणून पैसे वगैरे देतात, दागिने देतात, असं असतं. धमाल. उकळी आली पाण्याला. पहिले हळद टाकूया. हो. मिरची टाकायची. ह्याच्यात मसाला नाही टाकायचा. बर. एकदम बारीक नाही करून घ्यायचा, फक्त जस्ट फुटला पाहिजे. ठेचून घेतला. हा, म्हणजे एकदम सिंपल रेसिपी आहे. म्हणजे कोणी कशी पण करू शकते, कधी पण करू शकते. आता मासे टाकायला सुरुवात करा. चला एक एक आम्हाला नाव सांगा आणि आता सोडा ह्याच्यात, पाण्यात. पहिलं म्हणजे जे जास्त वेळ लागतो शिजायला ते पहिलं जातं. बर. तर पहिलं कोळंबीला वेळ लागतो म्हणून कोळंबी पहिली सोडायची. पहिल्यांदा आपण कोळंबी घालतोय. हो, कारण तिला शिजायला थोडा वेळ लागतो. बर. थोडं शिजलं की मग एक एक क्रमाने सगळं मिळून या रेसिपीला किती वेळ लागतो? 15 मिनिटं. 15 मिनिटं. पण एकदा टाकलं की 15 मिनिटं झाकून ठेवलं की बस फिनिश. छान. तशी काही फार झिकझिक नाहीये. नाही, कारण ते बोटीवरचं म्हणजे ते कारण तेच आहे की त्यांच्याकडे तेल नसतं, कधी मसाला नसतो, सगळं संपलेलं असतं. मग काय अवेलेबल आहे ते बनवा. प्राप्त परिस्थितीत पौष्टिक खाणे. हो. चला पुढे काय? कोळंबी आता नंतर पापलेट. पापलेट. मी कधीच हे खाल्लेलं नाही. हा, आता पुढे काय? मांदेली. मांदेली. फक्त आपण बोंबील सर्वात शेवटी का टाकतो, कारण बोंबील पटकन शिजतं. अच्छा. बोंबीलला म्हणजे वेळच लागत नाही, 5 मिनिटं शिजवायची बस. आता मीठ टाकायचंय. मीठ. ह्या स्टेजला आपण मीठ टाकणार. हे आमचं खडे मीठ, समुद्रातलं मीठ चवीप्रमाणे. हे थोडं कमी टाकायला लागतं, खूप खारट असतं. हो हो. एवढं मात्र मला कृतीप्रमाणे पटत चाललंय की अस्सल अस्सल अगदी समुद्रातली रेसिपी आहे. हो हो. म्हणजे मिठापासून ते अगदी सगळं. माशांपर्यंत आणि सगळं. करण्याच्या पद्धतीपर्यंत मिनिमम साहित्यामध्ये मॅक्झिमम चव तुम्हाला या रेसिपी मध्ये मिळेल. बरोबर. चला पुढे काय आता घालायचं? झाकण देऊन थोडं शिजवू द्यायचं. झाकण ठेवा. किती वेळ ठेवायचंय? 5-1 मिनिटं. ओके. बरं, आपल्याला ह्याच्या बरोबर अजून एक कुठला तरी पदार्थ करायचा होता ना? हा, बोंबीलवडी करायची. तर हे टाकलं आपण की बोंबीलवडीला सुरुवात करू लगेच. बरं. घालायचं का आता बोंबील? हा. वाह, कोथिंबीर कापायची मला. माशांची मजा आहे आज.